आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये। डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान। ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर। संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पिंपळदरी येथील श्री येडूमाता देवस्थानकडे शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। चैत्र पौर्णिमेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक या देवस्थानामध्ये दर्शनासाठी येत असतात। तसेच नवरात्रोत्सव आणि आषाढ महिन्यातील प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवार या ठिकाणी हजारो भाविकांची गर्दी असते। एवढं महत्त्वाचं देवस्थान असूनही मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे भाविकांना प्रचंड हाल सहन करावे लागतात। घारगाव ते पिंपळदरी येडूमाता देवस्थान हा सुमारे 15 किलोमीटर रस्ता अत्यंत दयनीय झाला असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत। या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतंय। खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नामध्ये अनेकदा अपघात होऊन भाविकांच्या जीवितालाही धोका निर्माण झालाय। हा रस्ता वाहनं चालवण्यासाठी पूर्णपणे अयोग्य बनला असून प्रशासन मात्र याकडे डोळेझाक करत आहे, असा आरोप भाविकांनी केलाय। आखाडामध्ये यावर्षी दरवर्षीपेक्षा नेहमी भरपूर अशी गर्दी आहे। भाविकांची खूप जीवावर श्रद्धा आहे आणि वर्षभरामध्ये भरपूर असे आमचे कार्यक्रम असतात। नवरात्र उत्सव असन, यात्रा उत्सव असन आणि तिसरा म्हणजे आखाड। आखाडामध्ये ज्या भाविकांच्या यात्रेमध्ये जो नवस्फूर्तीचा कार्यक्रम राहिलेला असतो ते आखाडामध्ये पूर्ण करण्यासाठी आखाडामध्ये भरपूर गर्दी अशी करतात ते। काय उपक्रम देवस्थानतर्फे काय उपाययोजना असतात? आमच्या देवस्थानतर्फे भाविक जे आलेले असतात त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय असेल किंवा लाईटची सोय असेल, असं त्यांना आम्ही जागेची सोय असेल, हे सगळं त्यांना आम्ही करतो। देवस्थानच्या विकासात तुम्हाला काय वाटतं, काय बदल झाले पाहिजे? नाही, देवस्थानच्या विकासात आमची एकच मागणी आहे शासनाला, जर आमच्या एवढ्या देवस्थानला जरा जागा जर मिळाली तर नक्कीच देवस्थान आमचं पुढं जाईल। म्हणजे जागा नसल्यामुळं आम्हाला काहीच करता येत नाही, देवस्थानाचा कुठल्या प्रकारचा विकास होत नाही। काय काम चालू आहे? ट्रस्टतर्फे आता हे मंदिर आम्ही बांधलेले आहे, त्याच्यातही हे कसं खाली स्लॅब टाकला, वर पात्र्याचं आहे, खालचं मंदिराचं पूर्ण काम झालेलं आहे। आता दुसरं एक काम म्हणजे आमचा इथं ग्रामपंचायतीची जागा आहे खाली, ती जागा आमची डेव्हलपिंग करण्याचं काम चालू आहे, लेवल म्हणजे भाविकांसाठी उतरण्यासाठी। आणि दुसरा मेन प्रश्न काय आमचा, नदीला लोकांना आंघोळीसाठी भाविकांना ते घाट बांधायचं आम्हाला। विकास कामं काय काय झालेले आहेत? विकास कामं म्हणजे आम्ही भाविकांना कंदुरीसाठी एक मोठं शेड उभारलेलं खाली। दुसरी गोष्ट अशी, ग्रामपंचायतीची जागा आम्ही डेव्हलपिंग केलेली आहे म्हणजे भाविकांसाठी, कारण इथं कसं आहे भाविकांना उतरण्यासाठी जागा नाही, संपूर्ण 14 शेतकरी राहतात, त्यांची खाजगी जमीन आहे आणि देवस्थानाला कुठली जागा नसल्यामुळे तेवढी जागा आमच्याकडे उपलब्ध आहे, ती आम्ही डेव्हलपिंग केली। पिण्याचे पाण्याची सोय केलेली आहे, संडास बाथरूम असेल, नळ असतील, अशी त्यांची आम्ही जेवढी आमच्यापर्यंत जेवढी सोय करता तेवढी आम्ही केलेली आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही भाविकांना इथं समजा काही गोष्टी महाप्रसाद वगैरे घेण्यासाठी, आमचं साहित्य घेण्यासाठी, त्यासाठी आम्ही इथं देवस्थानच्या ट्रस्टच्या त्यातून आम्ही गाळे बांधलेले आहेत। आणि शासनाने जर आम्हाला जर एवढा देवस्थान जर समजा जागा जर उपलब्ध करून जर दिली तर आम्हाला शासनाकडून काही निधी मिळू शकतो आणि त्या निधीतून आम्हाला त्या जे भाविक आहे यांना सुखसुविधा देण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू। आणि आलेल्या सगळ्या आमच्या आखाड महिन्यातील सगळ्या एवढ्या भक्तांचं मी एवढ्या देवस्थानच्या वतीनं सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो। आणि येडूमाता देवस्थानच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विश्वस्तांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्यापर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही। हे देवस्थान वन विभागाच्या जागेमध्ये असल्यामुळे मंदिर परिसरात आवश्यक विकास कामं करता येत नाहीत, अशी ही खंत विश्वस्तांनी व्यक्त केली आहे। देवस्थानच्या विकासासाठी वन विभागाकडून आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे। घारगाव ते पिंपळदरी हा रस्ता अतिशय, त्या रस्त्याची दयनीय अवस्था आहे आणि ते रस्त्याचं काम चालू आहे, पण एकदम संत गतीने चालू आहे। माझ्या मते ते काम कमीत कमी 2 वर्ष
2 वर्षापासून ते काम चालू आहे आणि भाविकांचा श्रद्धास्थान असल्या कारणाने आदिवासीत येणारा हा प्रामुख्याने या ठिकाणी समाज असतो आणि तो प्रामुख्याने येणारा असतो तो घारगाव ते पिंपळदरी आणि त्या भाविकांची अतिशय दयनीय अवस्था होते आणि आम्हाला हवी दैनंदिन जीवन जगत असताना आम्हाला त्या रस्त्याची अतिशय गरज आहे आणि तो रस्ता त्या अकोले तालुका विधानसभेचे आमदार माननीय खताळ साहेब यांना मी विनंती करतो की आपण त्या मतदारसंघामध्ये त्या रस्त्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन तो रस्ता कसा पूर्ण होईल तसेच आमच्या अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार किरणजी लांबटे साहेब यांनाही विनंती करतो की हे दोन्ही आमदार आता माझ्या मते सत्तेत आहेत आणि सत्तेत असल्या कारणाने त्यांनी त्या रस्त्याकडे दोन्ही आमदारांनी जास्तीत जास्त लक्ष द्यावे आणि हे येवढाई देवस्थान कसं भरभराटी येईल आणि घारगाव ते पिंपळदरी हे अंतर 16 किलोमीटर आहे. भाविकांना व आम्हाला पिंपळदरीकरांना सुव्यवस्थित कसं हवेला निघता येईल याची खरं आमचे प्रामुख्याने पिंपळदरी ग्रामस्थांच्या वतीने मी मागणी करतो आणि शासनाला मी एक विनंती करतो की ज्यावेळेस या चैत्र पौर्णिमेच्या टायमाला जी यात्रा भरते त्यावेळेस लाखो भाविक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असतात आणि जागेचा या ठिकाणी फार मोठा दुर्मिळ अवस्था आहे. तसं हे येवढाई देवस्थान हे 58 सर्वे नंबर असल्या कारणाने तिथं राखीव फॉरेस्टमध्ये ते वन विभागात आहे. त्या कारणाने आम्हाला वन विभागाने खऱ्या अर्थाने या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे की वन विभागाने हा रिपोर्ट शासनाकडे पाठवला पाहिजे की या ठिकाणी एवढे लाखोंची संख्येने या ठिकाणी चैत्र पौर्णिमेला आदिवासी समाज जमला जातो आणि आदिवासी समाज जमल्यानंतर की या ठिकाणी जागा नाही. प्रामुख्याने या ठिकाणी जागेची प्रामुख्याने आमची मागणी आहे आणि चैत्र पौर्णिमा झाल्यानंतर आषाढ महिन्यात पूर्ण मग मंगळवार असेल, शुक्रवार असेल, रविवार असेल, दैनंदिन या ठिकाणी लाखोच्या संख्येने या ठिकाणी भाविक येत असतात. त्या ठिकाणी आमचं हे देवस्थान कुठल्याही अ ब क कुठल्याही दर्जात न गेल्यामुळे आम्ही भाविकांची देणगी आणि पिंपळदरी ग्रामस्थांच्या वर्गणीतून या ठिकाणी अनेक कामं प्रगतीपथावर आहेत. अनेक कामं आम्हाला या ठिकाणी करायची आहेत पण आम्हाला प्रामुख्याने या ठिकाणी जागेचा मोठा प्रश्न निर्माण होतोय. तसं गडावरती जे मंदिर आहे ते कच्च्या स्वरूपात आहे आणि हे मंदिर पक्क करण्यासाठी वन विभागाने आम्हाला 58 सर्वे नंबरमध्ये आम्हाला जास्तीत जास्त कशी जागा आपल्या मार्फत ह्या देवस्थानाला देता येईल याची खऱ्या अर्थाने वन विभागाने दक्षता घेतली पाहिजे. आतापर्यंत देवीच्या कृपेने या ठिकाणी अनेक या ठिकाणी छोट्या मोठ्या घटना झालेल्या आहेत पण अशी मोठी काही घटना झालेली नाही. तरी शासनाने अशी कुठली दुर्घटना होऊ नये व शासनाने बी दुर्घटना झाल्यानंतर या ठिकाणी या देवस्थानाकडे लक्ष द्यावं असं बी करू नये. तरी माझ्या ग्रामस्थांच्या पिंपळदरी ग्रामस्थांच्या वतीने येवढाई देवस्थान ट्रस्टच्या वतीने मी शासनाला बी विनंती करतो आणि येणाऱ्या भाविकांच्या चैत्र पौर्णिमा असेल, नवरात्र असेल आणि आता चालू आषाढ महिन्यातील दुसऱ्या मंगळवारी हे भाविक आलेले आहेत. येणाऱ्या आषाढ महिन्यातील सर्व भाविक भक्तांना मी त्यांचं मनपूर्वक देवस्थानच्या वतीने सहर्ष स्वागत करतो, धन्यवाद देतो आणि ह्या देवस्थानला तुम्ही येवढाई देवस्थानला सहकार्य करा अशी मी नम्रपूर्वक विनंती करतो. राज्यातील लाखो भाविकांची श्रद्धा असलेल्या या देवस्थानला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणं ही शासनाची जबाबदारी आहे. घारगाव ते येडूआई माता देवस्थान रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करून दर्जेदार रस्ता तयार करावा. तसेच देवस्थानच्या विकासासाठी आवश्यक जमीन मंजूर करून सर्वांगीण विकास आराखडा तातडीनं राबवावा अशी जोरदार मागणी भाविक आणि ग्रामस्थांनी केली आहे. श्रद्धास्थानांचा केवळ उत्सवांपुरता गौरव नको तर विकासासाठीही शासनानं तातडीनं निर्णय घेऊन लाखो भाविकांच्या भावनांचा आदर करावा अशी संतप्त प्रतिक्रिया भाविकांमधून उमटतीये. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, अकोले. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना,
रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.